राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आमदारानं अधिकाऱ्याला लाच देताना पकडून दिलाय। अधिकारी किती भ्रष्ट आणि निर्ढावलेत हे आमदार हेमंत पाटील यांनी धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना लाच देताना पकडून दिलं तेव्हा जनतेसमोर आलं। विशेष म्हणजे धुळ्यात तर अधिकारी लाच घेण्याची परंपरा सुरू असताना आता लाच देतानाही वर्ग 1 चे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडलाय। या निमित्तानं मिनी मंत्रालयाच्या भ्रष्टाचारानं शापित चेहरा समोर आलाय। राज्यात भ्रष्टाचाराने किती मोठी परिसीमा गाठली आहे हे धुळे जिल्ह्यात अनुभवायला मिळालं। जिल्ह्यात आमदारांची पंचायत राज समिती आली होती। या समितीतील सदस्य आमदार हेमंत पाटील यांनाच तुषार माळी या अधिकाऱ्यानं तब्बल 1.5 लाखांची लाच देण्याचा प्रयत्न केलाय। माळी सारखा वर्ग 1 चा अधिकारी एका शाळेतील अनियमितता लपवण्यासाठी आमदारालाच लाच देतो, यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही। मात्र आमदार पाटील यांनी माळीच्या भ्रष्ट इराद्याची माहिती वेळीच धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली। या विभागाचे पथक आमदार पाटील यांच्या रूममध्ये 1-2 नाही तर तब्बल 6 तास लपून होतं। एसीबीने रचलेल्या सापळ्यात माळी अडकला आणि अधिकाऱ्यांची मजल किती वाढली आहे हे समोर आलं। पंचायत राज समितीची बैठक संपल्यानंतर ते इथं भेटायला आले आणि त्यावेळेस म्हणाले की आपण कुठल्याही प्रकारचे प्रश्न या संदर्भामध्ये उपस्थित करू नयेत आणि आमची ही प्रेमाची भेट म्हणून त्यांनी एका प्लास्टिकच्या पुडक्यामध्ये पैसे घेऊन आलेले होते। धुळ्यात तर गेल्या काही महिन्यांपासून दर पंधरवड्यात वर्ग 1 चा अधिकारी लाच घेताना पकडला जातोय। 2 दिवसापूर्वी साक्रीत नायब तहसीलदार मोरे पकडला गेला। त्याआधी शिक्षणाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रवंदळे अशी मोठी यादी आहे। त्यात आता लाच देणाऱ्या तुषार माळीचीही भर पडली आहे। एका विधिमंडळाची समिती इथं येते आणि एका आमदाराला लाच देण्याची डेअरिंग इथले निर्डावलेले अधिकारी करू शकतात, हे माझ्यासाठी अतिशय धक्कादायक असं हे प्रकरण होतं, म्हणून याची मी तक्रार केलेली आहे। आमदार पाटील यांचं खरं तर अभिनंदन करायला हवं, मात्र इतर आमदारांनाही अशाच पद्धतीनं लाच देण्याचा प्रयत्न केला गेलाय का आणि एवढी रक्कम कोणी आणि कोणाकडून जमा केली गेली होती या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेला मिळालीच पाहिजे, कारण शेवटी पारदर्शकतेचा नारा सरकारनंच दिला आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।